स्ट्रॉबेरी हे एक अतिशय महाग फळ आहे, असा माझा कालपर्यंत समज होता. हे काय आहे, कॉर्पोरेट जगात जगताना प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्यू प्रपोजिशन बघायची फार सवय लागली आहे. काल स्वप्नील आणि मनाली यांच्या स्ट्रॉबेरीच्या फार्मला भेट द्यायचा योग आला. तिथे त्याचे थोरले बंधू अमित यांनी मला स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात, त्याची लागवड होते कशी, याची जपणूक कशी केली जाते याची माहिती दिली. आणि माझ्या लक्षात आलं, दिस फ्रूट इज वर्थ एव्हरी पेनी. स्ट्रॉबेरीचं पीक घेणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास हवाच. म्हणजे हे माइलस्टोनच्या नंतर येणारे माइलस्टोन आपल्याला मीट करत जायचे आहेत. पहिल्यांदा तर आपल्याला ह्याचं मदर प्लांट आणायला लागतं. ते येतं परदेशातून, पेरूमधून येईल, इटलीतून येईल, अमेरिकेतून येईल. मग हे शेतकऱ्याला हे संघाकडूनच विकत घ्यायला लागतं. ती महाग असतात. मग हे मदर प्लांट आल्यानंतर ते 2-2 फुटाच्या अंतराने असं लावावं लागतं की ज्यावेळेस ते मदर प्लांट मोठं होतं त्यावेळेस वेलीसारखे ज्यावेळेस त्याच्या दांड्या मोठ्या होऊन ती सुद्धा मुळं धरतात. जसं एक नाळ येते ना, आणि ते नाळ्याने सुद्धा मूळ धरलं, मग ही मुळं एका वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत पकडून ती नाळ तोडली जाते आणि ही जी अशी सगळी चिल्ड्रन तयार झाली आहेत ना एका मदरपासून, जी 20 पट 30 पट सुद्धा असू शकतात, तर ही सगळी घेऊन मग ही दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लावावी लागतात. अर्थात स्ट्रॉबेरीला ड्रिप इरिगेशनच पाहिजे. खूप जास्त पाणी चालत नाही, पाण्याचा निचरा व्हावा लागतो. मग ते ड्रिप इरिगेशन, त्यावर प्लास्टिक अंथरणं, त्याला तेवढंच ऊन मिळालं पाहिजे, हा सगळा नशिबाचाच भाग आहे. आणि मग ज्यावेळेस स्ट्रॉबेरीचं रोपटं उगवतं आणि काही महिन्यानंतर त्याला फुलं येतात, त्यावेळेस फुलं आल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर स्ट्रॉबेरीचं फळ धरतं तिथे. आणि हे फळ मात्र धरायला लागलं की त्यानंतर ज्यावेळेस ते तयार होतं ना, ते भल्या पहाटेच खुडावं लागतं. बरं, खुडताना आपल्याला ते फळ धरून खुडता येत नाही, ते देठातूनच तोडावं लागतं, कारण की नाजूक फळ आहे ना, त्यावर हाताचे ठसे जर उमटले तर ते दिसायला छान दिसणार नाही. तर हे खुडल्यानंतर 2 दिवसात आपल्याला ते शेतकऱ्याला थोडक्यात त्याच्या ग्राहकापर्यंत पोचवायचं आहे. मग ट्रान्सपोर्ट आला, त्याची घाई आली. तर हा सगळा उपद्व्याप करायचा. आता ही फळं तोडायची म्हणजे हा सगळा बैठा खेळ आहे. सतत खाली बसायचं आहे, तोडायचं आहे, पुढं सरकायचं आहे, ती छान ठेवायची आहे. त्यानंतर त्याचं पॅकेजिंग करायचं आहे. ते पॅकेजिंगसुद्धा कसंही करता येत नाही. प्रत्येक ठिकाणी ही डेलिकसी जपायला, हे हाताळायला इतकं नाजूकपणे लागतं की ह्याला खूप मोठा ह्युमन इफर्ट आहे. अजून तरी निदान आपल्या बेल्टमध्ये एक ऑटोमेटेड पद्धतीनं ही फळं पीक करायचं आत्ता तरी मला कुठं दिसलेलं नाही आहे. तर इतकी मेहनत करून ज्यावेळेस शेतकरी हे फळ मिळवतो, म्हणजे 3 ते 4 लाख रुपये खर्च एखाद्या एकरामधल्या स्ट्रॉबेरीला येऊ शकतो, असा मला काल अंदाज आला. तर ज्यावेळेस हे होतं आणि मग अचानक समजा व्हायरस आला, तर हे सारं पीक एका दिवसात सुद्धा झोपू शकतं. किंवा जी फळं खुडायची ती खुडली नाही गेली तर ती दुसऱ्या दिवशी विकता येत नाही, ती त्या दिवशी दुपारी सुद्धा उपयोगाची नसतात. तर इतक्या सगळ्या रिस्क, जिथे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, आपला कुठला कंट्रोल नाही आहे, अनकंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये हे फळ जगवावं, ते छान तयार करावं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवावं, ह्यासाठी जी मेहनत शेतकरी घेतो ना, त्याचं योग्य दाम त्याला मिळालाच पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच कळेल ज्या वेळेस आपण हे सगळं स्वतः डोळ्याने पाहू. सो महाबळेश्वरला जाताय किंवा पुण्यात खरेदी करताय किंवा मुंबईत किंवा चेन्नईत, जिथे कुठे असाल तिथे या कमालीच्या फळाचा आस्वाद घ्या आणि कृपया किंमत बघू नका.